विद्यार्थी मित्रो, या तासामध्ये आपण लोकनाट्य म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि लोकनाट्याच्या स्वरूपाविषयीची चर्चा करणार आहोत. मित्र हो, लोकनाट्याचं मूळ काय असावं, लोकनाट्याचा प्रारंभ काय असावा, ते कसं सुरू झालं असावं याविषयी आपल्या मनामध्ये कुतूहल असू शकते. अभ्यासकांची कल्पना अशी आहे मित्र हो, की लोकनाट्याची जी कल्पना आहे किंवा लोकनाट्याचा जो प्रारंभ आहे तो प्रारंभ हा माणसाच्या जीवनाच्याच प्रारंभी झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे त्या लोकनाट्याच्या सुरुवातीला कारण जे आहे ती मानवी मनामध्ये असणारी यातुशक्तीची कल्पना हे कारण आहे. आता ही यातुशक्ती काय भानगड आहे तर मित्र हो, माणूस जेव्हा इतर प्राण्यांपासून वेगळा झाला, त्याला वेगळेपणाची जाणीव झाली आणि त्या वेगळेपणाच्या जाणीवेसह तो जगायला लागला, त्यावेळेस त्याच्या पुढचा प्रश्न असा होता की ही सृष्टी कोण चालवते. आणि त्यातून त्याच्या मनात आलेली कल्पना अशी की आपल्या सभोवती आणि या सृष्टीमध्ये संपूर्ण सृष्टीत भरून उरलेली एक शक्ती आहे, त्यालाच त्याने यातुशक्ती असं म्हटलेलं आहे किंवा अभ्यासक त्यालाच यातुशक्ती असं म्हणतात. आणि ही जी सभोवतालामध्ये भरून असलेली शक्ती आहे, ती शक्ती माणसाला अवगत करता येते, ही एक त्याची कल्पना होती. यातुशक्तीच्या बाबत त्याची दुसरी एक अशी कल्पना होती की माणसातलं असणारं जे चैतन्य तत्व आहे किंवा चेतन तत्व आहे, चैतन्य आहे, रसरशीतपण आहे, हे रसरशीतपण सुद्धा यातुशक्तीचाच एक भाग आहे, अशीही त्याची कल्पना होती. आणि म्हणून ज्याच्यात हे रसरशीतपण जास्त आहे, दुसऱ्या शब्दात असं म्हणता येते की शक्ती जास्त आहे, किंवा ज्याच्यामध्ये जादुई शक्ती जास्त आहे, त्याला आपण असा शब्द वापरू शकतो की जादुई. कारण यातू या शब्दालाच नंतरच्या काळामध्ये आपण जादू असं सुद्धा म्हणतो. तर ज्याच्यामध्ये जादुई शक्ती जास्त आहे तो माणूस अधिक बलवान, अशी ही माणसाची कल्पना होती. आणि ही जादुई शक्ती किंवा अशा प्रकारची यातुशक्ती राक्षसांमध्ये जास्त असते आणि म्हणून ते अधिक शक्तिमान आहेत. दुसरं म्हणजे ते कोणतेही रूप घेऊ शकतात, अशी सुद्धा कल्पना होती. आता हे खरं नाही, पण माणसाची कल्पना होती. ठीक आहे, आपण त्याच्या खोलात न जाता दुसरा भाग पाहतो असा की या सृष्टीमध्ये यातुशक्ती आहे, संपूर्ण सृष्टीभर भरून उरलेली आहे. आणि ती यातुशक्ती जसं काही माणसांच्या ठिकाणी केंद्रित होते, म्हणजे राक्षस वगैरे आहे तिथे ते केंद्रित होते, तसं सामान्य माणसाला ती यातुशक्ती केंद्रित करून घेता येते, अशा पद्धतीची कल्पना होती. मग ती केंद्रित करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी विधी करावा लागेल, अशी माणसाची कल्पना. मग ते विधी कुठले होते तर सुरुवातीच्या काळातले कुठलेही विधी पहा तुम्ही. आपण ऋषीमुनी तपाला बसतात असं म्हणतो किंवा तपाला बसले असं म्हणतो. मित्र हो, मानवी मनातली त्या काळातली कल्पना अशीच आहे की हा व्यक्तिगत पातळीवरचा एक विधीच आहे तपाला बसणे म्हणजे. आणि त्या पद्धतीनं सृष्टीमध्ये जी यातुशक्ती आहे, एक जादुई अशा प्रकारची शक्ती वावरते आहे, ती शक्ती आपल्यात केंद्रित करून घेता येते किंवा प्रसन्न करून घेता येते. म्हणजे मग एखादा ऋषी शेकडो वर्षे तपाला बसल्याच्या कथा आपण सांगतो. तो शेकडो वर्षे तपाला बसतो आणि काय करतो तर त्याच्या सभोवतालात असणारी ती शक्ती तो आपल्यात केंद्रित करून घेतो, अशा पद्धतीची आपली कल्पना होती. मग ती केंद्रित करून घेण्यासाठीचा विधी म्हणजे मग तप असेल किंवा बाकी काय असेल. उदाहरणार्थ आपल्याकडे यज्ञाची कल्पना होती. आता यज्ञाची कल्पना होती म्हणजे काय, आपण यज्ञ करायचा, यज्ञामध्ये आहुती वगैरे टाकायची आणि त्याद्वारे या सभोवतालामध्ये असणारी शक्ती ती केंद्रित करायची किंवा ती अवगत करून घ्यायची. मग ती कोणाच्या ठिकाणी येईल तर जो कोणी यज्ञ घालणारा माणूस आहे, यज्ञ करणारा माणूस आहे, मग तो राजा वगैरे असेल, त्याच्या ठिकाणी ती केंद्रित होईल. आणि मग तो राजा काय होईल, अधिक शक्तिमान होईल. आणि अधिक शक्तिमान होईल म्हणजेच तो काय होईल तर सम्राट होईल. मग चक्रवर्ती, सम्राट वगैरे जे काय आपण म्हणतो तशा पद्धतीनं. तेव्हा हे विधी आहेत. हे विधी व्यक्तिगत पातळीवरचे आहेत, तसे सामूहिक पातळीवरचे सुद्धा आहेत. हे विधी आहेत.
आणि या विधीच्या मार्फत आपण ती शक्ती प्राप्त करून घेऊ शकतो. ही माणसाची कल्पना होती. मित्र, हे विधी पहा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे. उदाहरणार्थ पाऊस पडत नाही तर पाऊस पडण्यासाठी सामूहिक पातळीवर विधी करावायचा, तो विधी. मग त्यांचा तो कुठलाही असेल. आजच्या स्वरूपामध्ये आज आपण जर पाहिलं तर दोंडी दोंडी पाणी दे हा एक प्रकारचा विधी. हा विधी सुरुवातीच्या काळात नसेल, तो वेगळा असेल, पण तो विधी. किंवा जमीन पेरावयाची आहे, आता पेरणी लागली आहे, पाऊस पडलेला आहे, जमीन भरपूर पिकावी म्हणून एक विधी त्याच्यासाठी मग सामूहिक पद्धतीने केला जायचा. मग तो सामूहिक संभोगाचा असेल किंवा आणखी काही असेल. हा जो विधी आहे तो विधी कशासाठी तर सभोवतालची ही शक्ती आहे, ही शक्ती केंद्रित करावयाची आणि आपल्याला हवं ते मिळवायचं किंवा आपली जी इच्छा आहे त्या इच्छेची परिपूर्ती करायची, अशी माणसाची कल्पना. आता ही जी यातुशक्ती आहे त्या यातुशक्तीला प्रसन्न करून घेण्याचा हा विधी. हा जो विधी आहे मित्र हो, त्या विधीचं असं होतं की त्या विधीमध्ये जर सगळेच सामील असतील तर तो विधी विधीच राहतो. कारण त्या सगळ्यांच्याच ठिकाणी एक भक्तीची भावना म्हणा किंवा एक अद्भुत अशा शक्तीचा संचार किंवा त्याची कल्पना जशी आहे की आपण आता कुठला तरी विधी करणार आहोत आणि आपल्याला ती शक्ती मिळणार आहे, अशा प्रकारची कल्पना सगळ्यांच्या मनात सारखीच असते. त्याच्यामुळे ते आपल्या सगळं मन जे आहे, मन ओतून किंवा आपल्या वेगळेपणाची जाणीव न ठेवता त्यामध्ये सामील होतात त्या विधीमध्ये आणि तो विधी करतात. पण मित्र हो, जर विधी करणारी माणसं आणि तो विधी पाहणारी माणसं हे दोन घटक जर एकत्र आले आणि विधी करणाऱ्यांना जर कळालं की आपण हा जो विधी करतो आहोत ते कोणीतरी पाहत आहेत, तेव्हा विधी करणारी माणसं संपूर्ण मनाला झोकून देऊन किंवा त्यामध्ये रममाण होऊन तो विधी करण्याच्या ऐवजी त्यांना एक भान येतं की आपल्याला कोणीतरी पाहत आहे. आणि ही जाणीवच पाहता, ही जाणीवच त्या विधीमध्ये एक दृश्य स्वरूप आणण्याचं किंवा तो विधी अधिक रंजक करण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे त्या विधी करणाऱ्यांना जेव्हा कळतं कोणीतरी पाहत आहे, तेव्हा ते लोक ते विधी नैसर्गिकपणे करत नाहीत, तर त्याच्यात कृत्रिमपणे येते आणि विधी पाहणारे लोक आहेत, ही कल्पना आल्या ते पाहण्यासारखा करतात. त्याच्यामध्ये कृत्रिमपणे येतं, एक सादरीकरण येतं आणि सादरीकरणाचा भाग सुरू झाला की मित्र हो, तो जो विधी आहे त्या विधीलाच एक नाट्यरूप प्राप्त होतं, नाटकाचं रूप. म्हणजे विधी आता कशासाठी करायचा तर दाखवण्यासाठी करायचा. म्हणजे विधीचंच मुळात नाटकात रूपांतर होतं, त्याला विधिनाट्य असे म्हणतात. आणि मित्र हो, हे जे विधिनाट्य आहेत ते विधिनाट्य प्रारंभीच्या काळातले असावेत अशा पद्धतीची कल्पना. आजचं जर उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर पहा, गोंधळ किंवा जागरण हे आजच्या काळातले विधिनाट्यच होत. आता पहा, हा विधी आहे, कशाचा विधी आहे? देवीला प्रसन्न करून घेऊन आपल्याला इच्छित ते मिळवणे, किंवा खंडोबाला प्रसन्न करून घ्यायचं आणि खंडोबाला प्रसन्न करून घेऊन आपली जी इच्छा आहे, अपेक्षा आहे ती पूर्ण करून घेणे, हा या विधीच्या पाठीमागचा एक भाग आहे किंवा त्याच्या पाठीमागलची एक प्रेरणा आहे, आपल्याला हवं ते मिळवणं. ठीक आहे. आता हा जो विधी आहे तो विधी कोण करतो? ज्याला हवं ते मिळवायचं आहे तोच करतो असं नाही, तो कदाचित यजमान असतो किंबहुना तो यजमान असतो आणि तो विधी इतरांच्या कोणाच्या तरी मार्फत तो करून घेतो. आता हे दुसरे जे विधी करणारे लोक आहेत, ते विधी करणारे लोक त्या यजमानाची इच्छापूर्ती व्हावी याच्यासाठी करतात. आणि विधी करणाऱ्या लोकांना म्हणजे गोंधळ घालणारे लोक किंवा जागरण करणारे लोक, या लोकांना जाणीव काय असते? जाणीव याची असते, भान याचं असते की कोणीतरी आपला हा विधी पाहत आहेत. आणि खरंच आहे, तुम्ही पाहू शकता की गोंधळ जेव्हा काही लोक घालतात तेव्हा काही प्रेक्षक असतात, पाहणारे असतात, किंवा जागरण घालतात तेव्हा काही प्रेक्षक असतात. जागरण आणि गोंधळ हे विधी आहेत, पण पाहणारे कोणीतरी आहेत हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते तेव्हा तो विधी न राहता
तो विधी सादर करणारे लोक अशा पद्धतीनं सादर करतात की तो पाहणाऱ्याला चांगला वाटावा. का? कारण पाहणारे आहेत हीच त्यांची कल्पना मुळात, ही त्यांची भावना, ही त्यांची जाणीव. आणि मग पाहणाऱ्याला चांगला वाटावा याच्यासाठी ते प्रयत्न करतात. मग विधी कसा होतो? त्या विधीमध्ये सामील असणारे जे लोक असतात, म्हणजे विधी करणारे जे लोक असतात, त्यांच्या मनात आता त्या अद्भुताची, यातुशक्तीला प्रसन्न करून घेण्याची वगैरे कल्पना असेल किंवा नसेलही. कारण त्यांना आता त्याचा मोबदला घ्यायचा आहे आणि मोबदला घेऊन तो विधी सादर करावायचा आहे. मग आता मोबदलाच घेऊन तो विधी सादर करावयाचा आहे, तर त्यांच्या मनातली अद्भुताची कल्पना कदाचित गळून पडलेली असते आणि आपला विधी अधिकाधिक सुंदर व्हावा, अनेकांनी आपल्याला बोलवावं, अनेक ठिकाणी आपल्याला हा विधी सादर करता यावा आणि आपल्याला पैसे मिळावेत, अशी कल्पना असू शकते ना. यातून तो विधी ते लोक सुंदर पद्धतीनं सादर करतात. आणि मित्र हो, आता या विधी सादर करणाऱ्यांच्या मनामध्ये अद्भुताची कल्पना वगैरे कमी होत जाते आणि मग तिथे काय होतं? आता ते विधी नाटक रूपातच होतं. म्हणजे विधीच्या बाबतची कल्पना म्हणजे अद्भुताची कल्पना गळून पडते आणि मग आता विधी काय करतो आपण? नाटक रूप, विधीचं नाटक करतो आपण. आणि हे जे विधीचं नाटक करतो ना, विधी केल्याचं, त्याच्यात भक्तीची भावना नाही, आता विधी केल्याचं नाटक आहे. आता या नाटकालाच विधिनाट्य म्हणतात. म्हणजे गोंधळ आणि जागरण हे विधिनाट्यच आहेत. आणि हे सुरुवातीला कशातून आले? तर आपल्याला कुठली तरी शक्ती प्रसन्न करून घ्यावयाची आहे याच्यातूनच आले. यातुशक्तीची कल्पना मानवी मनात आहे आणि ते आजही आहे. आजही सभोवताली कुठली तरी शक्ती आहे ही आपली कल्पना आहे. पहा ना, साधे आता खेड्यामध्ये तुम्ही पहा की लेकराला दृष्ट लागली अशी कल्पना ज्या स्त्रीच्या मनामध्ये येते, ती काय करते? ती त्या लेकराच्या अंगावरून काहीतरी ओवाळते आणि ओवाळून त्या जाळात वगैरे किंवा निखाऱ्यात टाकते. निखारा टाकत असताना तिची कल्पना हीच असते की ही दृष्ट लागलेली आहे आणि माझ्या लेकरांची दृष्ट कमी व्हावी किंवा याचा जो आजार आहे किंवा याला हे जे काही होत आहे ते कमी व्हावं. आव्हान कोणाला करते? ती आव्हान सभोवतालच्या शक्तीलाच करते, हे लक्षात घ्या. किंवा साधं लेकरू पडलं तरी पडल्याच्या नंतर त्याच्या अंगावरून ती म्हणजे जिथे 4 रस्ते एकत्र आले असतात तिथली धूळ असेल किंवा जवळचा एखादा तुकडा असेल भाकरीचा वगैरे, ते ओवाळून टाकते. किंवा नवरदेव वगैरे घरी आल्याच्या नंतर पहा त्याच्यावरून ते ओवाळून टाकण्याची पद्धती आहे. काय? की मुटके वगैरे ओवाळून असं बाजूला फेकायचं. कल्पना काय मित्र? कल्पना हीच आहे की ही जी अद्भुत शक्ती आहे ती शक्ती 2 प्रकारची असते. एक चांगल्या प्रकारची असते आणि एक वाईट प्रकारची असते. पण शक्ती आहे हीच मुळातली कल्पना. आणि मग लेकरू पडल्याच्या नंतर लेकराच्या अंगावरून काहीतरी ओवाळून टाकणं म्हणजे काय? त्या वाईट शक्तीला सांगणं की बाई ग, तू याच्या बदल्यात हे घे, पण माझ्या लेकरावरचं संकट टळू दे किंवा याला काही होऊ नये. आणि आपल्या घरी नवरदेव आल्याच्या नंतर त्याच्या अंगावरून जेव्हा आपण मुटके वगैरे ओवाळून टाकतो तेव्हाही आपण तशा त्या शक्तीलाच आव्हान केलेलं आहे की त्याच्याबरोबर काही वाईट शक्ती आलेल्या आहेत आणि त्या शक्तीला सांगायचं की बाई ग, यांच्या पाठीमागे तुम्ही लागू नका, हे तुम्हाला मुटके वगैरे याच्या अंगावरून वाळून टाकतो आहे, याच्यावर तुम्ही समाधान वगैरे माना. हीच कल्पना आहे मित्र. म्हणजे शक्तीची एक कल्पना, आपल्या सभोवतालामध्ये एक शक्ती आहे, त्यालाच आपण यातुशक्ती वगैरे म्हणू. नंतरच्या काळामध्ये पहा त्यालाच आपण जादूटोणा म्हणतो. हा जादू करणारा माणूससुद्धा आपल्याला काय म्हणत असतो? सभोवतालातून मी काहीतरी मिळवतो असंच तो म्हणतो. तो काहीतरी मंत्र वगैरे फुंकल्यासारखं करतो आणि मंत्र वगैरे फुंकल्यासारखं करून सभोवताली काहीतरी आहे ते आता माझ्यामध्ये आलेलं आहे अशा पद्धतीची त्याची कल्पना असते. किंवा अंगात येण्याची कल्पनासुद्धा आपल्याकडे याच्यातूनच आलेली आहे की सभोवतालामध्ये जी अद्भुत शक्ती आहे ती अद्भुत शक्ती माझ्या अंगात आलेली आहे. म्हणजे माझ्या अंगामध्ये देवीचा किंवा देवाचा संचार झालेला आहे, ही कल्पनासुद्धा यातू कल्पनेशी संबंधित आहे. म्हणजे आतापर्यंत कुठे होती? तिच्या अंगात नव्हती त्या बाईच्या किंवा पुरुषाच्या. ती कुठे होती? ती सभोवतालात होती. आता मग अमावास्या असेल किंवा काही असेल त्या दिवशी तिनं पूजा वगैरे करते, आंघोळ वगैरे करते आणि त्या शक्तीला काहीतरी आव्हान करते आणि ती शक्तीला आव्हान केली की मग ती शक्ती त्याच्या अंगामध्ये संचार करते. अशा पद्धतीची कल्पना अंगात येते. देव अंगात येते म्हणजे काय? ती शक्ती अंगात येते, अशीच कल्पना. हे आपलं आजचं रूप.
सुरुवातीचं रूप असंच की सभोवताली शक्ती आहे आणि ती शक्ती काही माणसांना प्रसन्न होते किंवा काही प्रयत्नानं ती प्रसन्न करून घेता येते, अशी कल्पना. मंत्रतंत्राची कल्पना हीच. मंत्र का म्हणायचे, तर मंत्राच्या माध्यमातून आपल्याला ती जी अद्भुत शक्ती आहे ती अद्भुत शक्ती आपल्याला प्राप्त करून घेता येते किंवा आपल्यात येते आणि आपण इतर सामान्य माणसापेक्षा अधिक वेगळे किंवा अधिक ताकद असणारी माणसं होऊ शकतो किंवा शक्ती असणारे माणसं होऊ शकतो, अशा पद्धतीची कल्पना. काही महाराजांना वगैरे आजही आपण काही वेगळं मानतो किंवा काही माणसं मंत्र फुंकून विंचू वगैरे उतरवितात, अशा ज्या कल्पना करतो ना, त्याच्या पाठीमागे आपली कल्पना काय मित्र, हीच आहे की त्याला एक वेगळी शक्ती प्राप्त झालेली आहे आणि ती त्यानं प्राप्त करून घेतलेली आहे. कशी, मग त्याचं तप असेल किंवा काही असेल, किंवा आपण म्हणतो की अमावस्या दिवशी वगैरे काहीतरी मग पाण्यामध्ये उभं टाकून तिथे मंत्र वगैरे म्हणतात वगैरे, हे ठीक आहे, लोकांच्या कल्पना काही असतील, पण अशा पद्धतीने शक्ती प्राप्त करून घेतलेली आहे. आपल्याकडे पहा काही लोक भगवे कपडे वगैरे घालून येतात आणि भगवे कपडे वगैरे घालून आलेले लोक खेड्यामधून फिरतात आणि खेड्यातून फिरून ते लोकांना म्हणत असतात की मला अद्भुत शक्ती प्राप्त आहे आणि मी बंगाली विद्या शिकलो किंवा बंगालला जाऊन विद्या वगैरे शिकलो. याचा अर्थ काय, याचा अर्थ हाच की आपल्या सभोवताली जी शक्ती आहे त्या शक्तीला मी प्रसन्न करून घेतलेला आहे, ती माझं ऐकते किंवा ती माझ्यात आहे, अशा पद्धतीची कल्पना. ठीक आहे. आणि या दोन्ही प्रकारचे असतात. एक चांगलं करता येईल अशा पद्धतीचे असतात आणि एक वाईट करता येईल अशा पद्धतीचे असतात. म्हणजे बाणामती केगामती वगैरे याला सुद्धा एक शक्ती प्राप्त करून घ्यावी लागते, अशीच लोकांची कल्पना आणि ती कोणीतरी प्राप्त करून घेतलेली आहे आणि तो हे करतो असं. दुसरं म्हणजे चांगली शक्ती, ईश्वरालाच प्रसन्न करून घेणे, अशा पद्धतीची कल्पना. म्हणजे आपल्याकडे जे महाराज वगैरे त्यांना ईश्वरच प्रसन्न होता, अशा पद्धतीची कल्पना आपण करत असतो. मित्र हो, ही यातू शक्ती एक निसर्गामध्ये एक चैतन्य आहे, एक रसरशीतपणा आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण ही जी यातू शक्ती आहे ती यातू शक्ती अशा पद्धतीनं प्रसन्न वगैरे करून घेता येते, ही अंधश्रद्धाच आहे. म्हणजे कोणातही ही अशा पद्धतीनं देवी वगैरे संचार करत नाही किंवा कोणातही येत नाही, कोणातही असे मंत्रतंत्रानं शक्ती येत नाही. तेव्हा हे महाराज बुवा बापू वगैरे हे सगळे अंधश्रद्धेचेच भाग आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. पण तुम्ही त्याहीपेक्षा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून हे अधिक लक्षात घ्या की मित्र हो, आपल्या पूर्वजांची अशी कल्पना होती आणि अशा कल्पनेतूनच त्यांनी यातू केलेले आहेत किंवा त्यांनी तसे प्रयत्न केलेले आहेत यातू शक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठीचे. यातू केले नाही तर विधी केलेले आहेत. आणि हे विधी पाहणारे लोक जेव्हा वेगळे झाले किंवा पाहणारे आणि यातू ते विधी करणारे लोक हे जेव्हा दोन वेगळे घटक झाले, तेव्हा पाहणारे लोक त्यांच्याकडे पाहायला लागले आणि विधी करणाऱ्या लोकांना जेव्हा आपल्याला कोणीतरी पाहत आहे असं लक्षात आलं, तेव्हा ते लोक मित्र हो ते अधिक चांगल्या पद्धतीनं सादर करायला लागले. म्हणजे विधी हा सादर करण्याचा भाग नाही, विधी हा विधी करण्याचाच भाग आहे. येतं का लक्षात? पहा, पूजा हा सादर करण्याचा भाग आहे का? नाही ना, पूजा करण्याचा भाग आहे. विधी हा सुद्धा विधी करण्याचाच भाग आहे. तो कशा भक्तिभावानं करण्याचा भाग आहे, तो सादर करण्याचा भाग नाही. पण जेव्हा पाहणारे कोणीतरी असतात तेव्हा विधी सादर केला जातो आणि मग विधीनंतर सादर केला जाऊ लागला. म्हणजे पहा, आज आपल्याकडे गोंधळ घालणारे लोक कितीही लोकांच्या घरी गोंधळ घालू शकतात आणि अधिक सुंदर पद्धतीने घालू शकतात. त्यांच्या मनात काही ते गोंधळ घालताना देवीला प्रसन्न करून घेणे वगैरे अशा काही कल्पना नसतात, ते त्यांच्या पद्धतीनं गोंधळ घालतात. किंवा दशावतारी नाटक पहा, आज आपण जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ते अगदी रंगमंचावर सादर होतं, एखाद्या नाट्यगृहामध्ये सुद्धा सादर होतं आणि तिकीट लावून सादर केलं जातं. कोणी या पाहायला, आम्ही सादर करतो, तुम्ही एवढे एवढे पैसे द्या, कोणीही पहा. आता पाहण्यासाठी जेव्हा सादर करायचं असते तेव्हा साधी गोष्ट आहे ना मित्रो, त्याच्यातला विधीचा मूळ जो भक्तीचा भाव आहे तो गळून पडतो आणि कलात्मकता आकाराला येते. आपण अधिक कलात्मक करू हा विधी, आपण अधिक पाहण्यासारखा करू आणि मग पाहण्यासारखा करायला सुरुवात केलं की पाहणाऱ्याच्या मनामध्ये सुद्धा भक्तीचा भाव नसतो. ते किती सुंदर सादर करतात हे पाहतात आणि सादर करणाऱ्याच्या मनामध्ये सुद्धा भक्तीचा भाव बिलकुल नसतो. ते कसं पैसे घेऊन ते सादर करतात आणि दोन्ही मग होतं काय, सादरीकरणातही रंजनाचा भाग येतो आणि पाहणारेही ते कलात्मक किती आहे याच दृष्टीनं पाहतात. जेव्हा असं होतं मित्र, तेव्हा ते विधीचं नाटकात रूपांतर होतं, विधीचं एक नाटक होतं, त्यालाच आपण विधिनाट्य म्हणतो. मित्र हो,
आपल्या पूर्वजाचा जर विचार केला तर प्रारंभीच्या काळामध्ये त्यांनी विधी केले आणि हे विधी करणारे जे लोक आहेत ते लोक जसे होते तसेच विधी पाहणारे लोकही त्याही काळामध्ये होते आणि मग विधी पाहणारे कोणीतरी आहेत याच्यातूनच किंवा ह्या कल्पनेतूनच पुढे मग त्या विधीलाच नाट्यरूप आलं. हे विधिनाट्य म्हणजेच प्रारंभीचे लोकनाट्य होत अशा पद्धतीची कल्पना आपल्याकडे अभ्यासक मानतात. ठीक आहे. तेव्हा विधिनाट्याची सुरुवात लोकनाट्याची सुरुवात अशा पद्धतीनं विधिनाट्यात आहे असं आपल्याला म्हणता येतं. आजचे विधिनाट्य गोंधळ आणि जागरण वगैरे आहेत किंवा सुरुवातीच्या काळामध्ये किंवा दशावतार वगैरे हे नाटकच आहे आजचे. आणि दशावतारामध्ये देवासूर संग्राम नाट्य दाखवलं जातं. देव आणि राक्षस किंवा ज्याला आपण देव आणि दैत्य वगैरे म्हणतो त्यांच्यातलं जे संघर्ष आहे त्या काळामध्ये आपल्या कथा ज्या सांगतात त्याचा जो संग्राम आहे किंवा त्याच्यातले जे युद्ध आहे ते देवासूर संग्राम नाट्य किंवा देव आणि दैत्य याच्यातलं युद्धाचं नाट्य आहे. आता ते युद्ध आहे का म्हणजे नाट्य कसं होतं हे तुम्हाला सहज कळेल. म्हणजे दशावतारामध्ये काय केलं जातं की दैत्य असतात, देवही असतो. म्हणजे विष्णू जे वेगवेगळे अवतार घेतो त्या अवताराचं ते नाट्य आहे. अवतार घेतो आणि अवतार घेतल्याच्यानंतर काय करतो तो अवतार घेऊन राक्षसाला मारतो असं दशावतारामध्ये दाखवलेलं असतं. आता जे कोणी ते पात्र असतं ना रंगमंचावर ते पात्र खरंच विष्णू आहे का? नाही, ते कोणीतरी माणूसच आहे ना, आपल्यापैकीच कोणीतरी असतो. तो रूप कोणाचं घेतो? तो विष्णूचं रूप घेतो. आणि जो राक्षस झालेला आहे तो तरी मुळात राक्षस असतो का? तोही राक्षस नसतो, तो कोणीतरी माणूसच असतो. फक्त त्याला आपण तसा मुखवटा चढवलेला असतो. आणि मग आपण काय दाखवतो तर आपण ते त्या काळी झालेलं जे युद्ध त्यांच्यातलं आहे ते आपण दाखवत असतो. हे देवासूर संग्राम नाट्य हे सुद्धा लोकनाट्यच. म्हणजे गोंधळ जागरण हे सुद्धा विधिनाट्य, हे विधिनाट्य आहे. आणि दशावतार वगैरे हे सुद्धा नाट्यच आहे. हे वेगळं म्हणजे विधिनाट्यापासून तुटलेलं. पण विधिनाट्यातला पूर्ण संबंध तुटला आहे का? नाही तुटला. कारण त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला ते जे मुखवटे असतात त्या मुखवट्याची पूजा करतात आणि मुखवट्याची पूजा करताना ते काय करतात ते त्या मुखवट्याची पूजा करताना आव्हान करतात कोणाला? सभोवतालच्या शक्तीलाच. त्यांच्या मनात आजही यातू शक्ती आहे आणि ते असं म्हणतात की त्या शक्तीनं या मुखवट्यामध्ये संचार करावा. आता मुखवट्यामध्ये संचार करावा म्हणून पूजा, मग पूजा होते. मुखवट्यामध्ये संचार केला ही त्यांची कल्पना. मग तो मुखवटा ज्याला चढवला जाईल त्याच्यात तो आपोआप मुखवट्याच्या रूपानं ती शक्ती आलेली आहे अशी कल्पना. म्हणजे नरसिंहाचं समजा एखादं नाट्य आहे किंवा नरसिंहाचं रूप आहे, नरसिंहाचा मुखवटा एखाद्या माणसाच्या अंगावर चढवला की आता तो काय होईल? त्याच्यामध्ये अद्भुत शक्ती आली ना, कारण त्या मुखवट्यात आली. मुखवटा त्या ज्याला चढवला त्याच्यातही आली अशा पद्धतीने. आणि मग याच्यात आली की तो जो राक्षस आहे समोरचा त्याला राक्षसाचा मुखवटा चढवायचा, त्याच्यातही ते राक्षसाची शक्ती किंवा तसे वाईट गुण आले अशी आपली कल्पना. म्हणजे यातूला किंवा अद्भुत शक्तीला निमंत्रित करण्याचं किंवा अद्भुत शक्ती आपल्यात संचार करते अशा पद्धतीची कल्पना याच्यातही आहे दशावतारात. हा पूर्व भाग असतो. आणि मग उत्तर भागामध्ये हा मुखवट्याची पूजा वगैरे उत्तर भागामध्ये मग ते देवासूर संग्रामाचं नाट्य सुरू होतं. म्हणजे यातूची कल्पना इथे सुद्धा आहे, अद्भुताची कल्पना इथे सुद्धा आहे, येतं लक्षात. पण हे पूर्ण विधिनाट्य आहे का? तर पूर्ण नाही, पण विधी आहे. अगदी विधिनाट्य बिलकुल नाही असं आपण जे म्हणतो ते म्हणजे तमाशासारखं जे नाटक आहे ज्याला आपण आज लोकनाट्य म्हणतो. तमाशा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. याच्यासुद्धा तुम्ही विधीचं स्वरूप कसं आहे किंवा यातू शक्तीची कल्पना कशी आहे, आजही टिकून कशी आहे. आपण काय करतो, तमाशा हे लोकनाट्य रंजनात्मक आहे आणि उद्बोधनात्मक आहे. लोकांना आपण काहीतरी शिकवतो, प्रबोधन आहे आणि रंजन आहे तमाशामध्ये. पण तरी आपण सुरुवातीला काय करतो, गण म्हणतो. तमाशाच्या सुरुवातीला गण म्हटला जातो आणि गण म्हणत असताना त्या गणातून आपण गणपतीला आव्हान करतो की बाबा रे, आता आम्ही जे काही सादर करणार आहोत ते चांगल्या पद्धतीनं सादर व्हावं आणि त्या सादर करण्यासाठी आम्हाला तू शक्ती द्यावी अशा पद्धतीचं आव्हान आपण गणपतीला करतो. आणि मित्र, तमाशाच्या सुरुवातीला आजही गण सादर केला जातो. तुम्हाला सांगायचं ते हे की मुळात यातूशक्तीची माणसाची कल्पना, नंतर त्यातून आलेले विधी किंवा यातूविधी,
त्याचंच नंतर झालेलं नाट्य रूपांतर आणि त्यालाच आपण लोकनाट्य म्हणतो. आणि मग हे लोकनाट्य थोडं विधीपासून तुटत चाललेलं आहे. आता पहा दशावतार थोडं तुटलेलं आहे, त्याच्यापासून लांब जात आहे. आणि तमाशासारखं जे लोकनाट्य आहे ते पूर्णतःच विधीपासून तुटलेले असं आपण म्हणतो. आणि ते खरे आहे, पण त्याच्यातसुद्धा एक अवशेष रूप विधी आहेच. गणपतीला आपण आव्हान करतो म्हणजे आपले पूर्वज हजारो वर्षापूर्वी त्याच्या सभोवतालच्या शक्तीला जे आव्हान करत होते की तू आमच्यात ये आणि आम्हाला इच्छित ते दे किंवा आमची इच्छा पूर्ण होऊ दे. तसंच तमाशामध्ये सुद्धा आज आपण गण म्हणतो आणि त्या गणपतीला आव्हान करतो आणि काय म्हणतो, आमची इच्छा काय आहे, आमची इच्छा अशी आहे की हे नाट्य किंवा आम्ही जे सादर करतो ही कला चांगल्या पद्धतीनं सादर व्हावी, म्हणजे आमची इच्छा आहे, तू इच्छापूर्ती कर. असंच गणपतीला आव्हान आहे ना. म्हणजे हे टिकून आहे रूप. हे फार आपल्या पूर्वकाळापासून टिकून आहे. आणि या ना त्या रूपामध्ये आपण अशा पद्धतीच्या कल्पना बाळगत असतो की सभोवताली एक शक्ती आहे, त्याला प्रसन्न करून घ्यायचं किंवा त्याला आव्हान करायचं, असं एक आपल्यात आहे. आणि मग दशावतारामध्ये कसं आहे पहा, दशावतारामध्ये सभोवतालची शक्ती कशात येते तर त्या मुखवट्यात येते. आणि मुखवट्यात आल्याच्यानंतर तशा पद्धतीची शक्ती मिळते. मग कोणी असो, म्हणजे विष्णूचे जे 10 अवतार घेणारे लोक आहेत, म्हणजे विष्णूचे 10 अवतार झाले अशी आपली कल्पना. आणि त्या अवताराचं नाट्य कोणीतरी करतो. नाट्य करणारा जो कोणी आहे ते पात्रच आहे ना, ते नट आहे ना, त्या नटामध्ये ती शक्ती आपोआप संचार करते, अशीच आपली कल्पना. आणि म्हणून मित्रो, दशावतारामध्ये एखाद्यानं जर समजा विष्णूच्या एखाद्या अवताराच्या म्हणजे अवताराचं नाट्य केलं किंवा ते रूप घेतलं, म्हणजे एखादा नरसिंह झाला, तर बाकीचे पहा, तो समजा वयानं 20 वर्षाचा असेल, 22 वर्षाचा असेल तो नट, तर 60 वर्षाची माणसंसुद्धा त्याचं दर्शन घेतात. का? कारण लोकांना असं वाटते की आता हा या काळापुरता विष्णूच आहे ना, म्हणून त्याचं दर्शन घेतात. आपल्याकडे दसऱ्यालासुद्धा पहा, दसऱ्याला जे राम सीतेचं वगैरे रूप घेणारे काही मुलं असतात, त्यांचं वय 15-1 वर्षापर्यंतच असते आणि ते रूप घेतात. कारण आपल्याला रावण दहन करायचं आहे. आणि रावण दहन करताना हे लोक, मग आता हे राम लक्ष्मण वगैरे झालेत ना, आपली कल्पना काय असते, आपली कल्पना याच्यात आता खरा राम लक्ष्मण वगैरे आला, म्हणून लोक पहा काय करतात, लोक त्या काळापुरतं काशीनं त्याचं दर्शन घेतात. खेड्यामध्ये तुम्हाला माहीत असेल सगळ्यांना की खेड्यामध्ये जो ग्रंथ म्हणजे वाचणारा आहे, पोथी वाचणारा आहे किंवा कीर्तन करणारा माणूस आहे, पहा कीर्तन करणारा, पोथी वाचणारा किंवा ज्याच्याकडे विणा आहे, तो विणा घेणारा माणूस वगैरे, तो कितीही लहान असो, आपण त्याचं दर्शन घेतो का नाही. विणा घेतलेला एखादा मुलगा असतो, 12-15 वर्षाचा असतो, आणि एखाद्या 60 वर्षाच्या माणसाला आता त्याच्याकडून तो विणा घ्यायचा आहे, तर तो काय करतो, पहिल्यांदा त्या 15-12 वर्षाच्या मुलाचं दर्शन घेतो, त्याच्या पाया पडतो तो, आणि नंतर त्याच्याकडून विणा आपल्याकडे घेतो. आता तुम्हाला प्रश्न पडत नाही का कधी की हा 60 वर्षाचा माणूस 12-15 वर्षाच्या मुलांचं दर्शन का घेतो? मित्र हो, तो याच्यासाठी त्याचं दर्शन घेत असतो की त्याची कल्पना अशी असते की हा विणा घेतल्यामुळे याच्यात एक अद्भुत शक्ती आपोआपच आलेलीच आहे त्या काळापुरती काशीनं. असंच दशावतारामध्ये दशावतारात हीच कल्पना आहे. किंवा ग्रंथ सांगणारा जो माणूस असतो, तो वयानं लहान किंवा मोठा काही असो, तो ग्रंथ सांगतो आता किंवा आता कीर्तन करतोय, तर ते कीर्तन सांगण्यासाठी त्याच्यात अद्भुत एक शक्ती आलेली आहे, त्याला ईश्वरीय शक्ती वगैरे आपण आजच्या काळामध्ये म्हणू, आणि म्हणून तो ईश्वर रूपच आहे आपल्यासाठी, अशीच कल्पना असते. आणि म्हणून आपण त्याचं दर्शन घेत असतो. दशावतारामध्ये ज्यानं ते नट जो रूप घेतो, तो रूप केवळ रूप नसते, तर त्याच्यामध्ये ती शक्ती आलेली आहे, ते खरंच रूप आहे, अशीच आपली कल्पना असते. आणि ते त्या मुखोट्याच्या आधारानं किंवा मुखोट्याच्या स्वरूपात येते, किंवा मुखोटे ज्याला चढवलं जाते त्याच्यात ती शक्ती येते, अशी जी आपली कल्पना आहे, ती कल्पना पहा किती म्हणजे कशी आपल्याला सुसंगत किंवा पटण्यासारखी वाटते. म्हणजे पहिल्यांदा मुखोट्याची पूजा करायची, मुखोट्याची पूजा करताना सभोवतालच्या त्या अद्भुत शक्तीला निमंत्रित करायचं, आणि ती शक्ती आता त्या मुखोट्यात संचार केलेली अशी कल्पना गृहीत धरायची, आणि मग मुखोटा ज्याला दिला त्याच्यामध्ये ती शक्ती संचार करते असं गृहीत धरायचं. असं हे सगळं असतं. ठीक आहे. मी तुम्हाला इथे हे विवेचन एवढ्यासाठी करतो आहे मित्रो की यातुशक्तीची कल्पना तुम्हाला कळावी. सभोवतालात एक यातुशक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे, आणि ती आपल्यात या ना त्या पद्धतीनं आणता येते, ती प्रसन्न करून घेता येते, आपल्याला ती अद्भुत शक्ती आपल्यात केंद्रित करता येते, ही माणसाची कल्पना. आणि वेगवेगळ्या ठिकाणी ती कार्यरत आहे. म्हणजे खेड्यामध्ये जेव्हा एखादा माणूस म्हणतो की मी विंचू उतरविण्याचा मंत्र शिकणार आहे,
तेव्हा त्याला तेच म्हणायचं असते की माझ्यात ती शक्ती आता मी प्राप्त करून घेणार आहे. मग तो अमावस्या दिवशी कुठेतरी जाईल वगैरे वगैरे आणि तो शक्ती प्राप्त करून घेण्याचं नाटक करे. ते तसं काय होत नसते. पण लोकांच्या मनात कल्पना पहा, आजही खेड्यातले हजारो माणसं असंच गृहीत धरतात की माणसाला विष उतरविता येते. आता विष उतरविता येते म्हणजे त्यांच्या मनात काय कल्पना आहे? त्यांच्या मनात हीच कल्पना आहे की याला एक विष उतरविण्याची अद्भुत शक्ती प्रसन्न आहे किंवा याच्यात ती वास करते, याच्यात राहते. आणि दुसरं म्हणजे विष चढवता येते अशी कल्पना आपल्याकडे. त्याचा अर्थ तोच की याच्यात एक विष चढवण्याची शक्ती असते. मित्र, माणसात असं काहीच नसते, पण असते ही कल्पना आहे. या कल्पनेच्या आधाराने तुम्ही हे समजून घ्या की आपल्या पूर्वजांच्या मनातही अशी कल्पना होती आणि अशी शक्ती प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा अशी शक्ती आपल्यात यावी म्हणून ते विधी करत होते. या विधी, हे जे विधी होते त्यांनाच आपण यातू विधी म्हणतो. ठीक आहे. यातू म्हणजे शक्ती, त्या शक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठीचा विधी म्हणजे यातू विधी. हे आपल्या पूर्वजांनी प्रारंभीच्या काळामध्ये केलेलं आहे. आणि मग हे जे यातू विधी आहेत किंवा हे जे विधी आहेत, हे विधी जेव्हा लोक काही पाहायला लागले तेव्हा त्या विधीलाच नाट्यरूप आलं. ते विधी सादर करणारे लोक त्यांच्यातली जी मुळातली भावना आहे ना ती गळून पडली आणि रंजनाची किंवा दृश्यरूप करण्याची किंवा अधिक चांगल्या पद्धतीनं सादर करण्याची भावना अधिक प्रबळ झाली आणि सादर करणारे आणि पाहणारे लोक वेगळे झाले आणि त्याच्यातून त्या विधीलाच नाटकाचं रूप आलं. जसं आज आपण पाहतो गोंधळ जागरणाला नाटकाचं रूप आलेलं आहे. म्हणजे पाहणारे लोक मनोरंजन म्हणून पाहतात आणि सादर करणारे लोक आता या लोकांचं मनोरंजन करायचं म्हणून सादर करतात. पुढे आपण लोकनाट्याच्या स्वरूपाची चर्चा करताना आणखी याचं वेगळं किंवा सविस्तर विवेचन करूच म्हणे. ठीक आहे. पण मग अशा पद्धतीनं हे जे यातूविधी असतात ते यातूविधी हेच पुढे विधिनाट्यात रूपांतरित होतात. मित्र, मला तुम्हाला आता इथे निष्कर्षात्मक हे सांगायचं आहे की हे विधिनाट्ये म्हणजेच आपले सर्वात प्रारंभीचे लोकनाट्य होत. हे कोणी सादर केले? हे आपल्या पूर्वजांनी त्यांच्या पद्धतीनं सादर केले आणि त्यांनी ते पाहिले, त्यांनी ते रंजनात्मक केले. ठीक आहे. हे आहे लोकनाट्य. ठीक आहे. अगदी प्रारंभीचं लोकनाट्य आपण ज्याला म्हणू ते लोकनाट्य. मग पहा पुढे आणखी एक कल्पना कशी येते पहा. आता जो गोंधळ जागरण वगैरे आपण पुढे पाहणारच आहोत, पण म्हणजे कल्पना कशी येते. आता सभोवताली यतुशक्ती ही माणसाची कल्पना, ती आपल्याला प्रसन्न करून घेता येते ही कल्पना, त्याच्यातून विधी आले. दुसरं आणखी एक आलं, तशा पद्धतीची शक्ती ज्यांच्यात वास करते असे काही दैवत लोकांनी मानले. म्हणजे यातुशक्तीची जागा पुढे कोण घेतली तर दैवतांनी घेतली, देवानी घेतली. म्हणजे सभोवताला तर शक्ती आहे मुळात अशी कल्पना, ती शक्ती असणारेच काही देव आहेत अशी कल्पना. म्हणजे आपण ब्रह्मा विष्णू महेश वगैरे जे मानतो त्यांच्यात प्रचंड शक्ती आहे, तसे काही दैवत येतात. म्हणजे पहा ती शक्ती ज्याच्यात आहे वास करते असे दैवत. मग ते कुठे वास करते पहा, मग देवी आहे, मग खंडोबा आहे, मग गावातला हनुमान वगैरे आहे किंवा कुठलेही काही असतील ना, हे दैवतच आहेत ना सगळे. ज्योतिबाई आणखी कोणी असेल, ह्या दैवतात ती शक्ती वास करते ही कल्पना. मग आपण काय करतो आता नंतरच्या काळामध्ये थेटपणे आपण या दैवताचीच पूजा करायला शिकलो, कारण त्यांच्याच शक्ती आहे, मग त्यांनाच विनंती करायची. आता अदृश्य रूपामध्ये जे सभोवतालामध्ये यातूक शक्ती आहे किंवा अद्भुत शक्ती आहे, याच्याऐवजी आपण दृश्य रूपामध्ये दैवत निर्माण करायचे आणि मग त्याच्या शक्ती अशा पद्धतीची आपण कल्पना करायची आणि कल्पना करून मग काय करायचं त्याचीच आपण पूजा करत राहायचं ना, म्हणजे दैवताची पूजा करायची. हे एक आपलं रूप आणखी. म्हणजे हा पुढचा टप्पा आहे, सुरुवातीचा टप्पा नव्हे. मानवी जीवनाच्या जीवन प्रवासातला हा पुढचा टप्पा. आपण पहा गावातल्या मारुतीला आपण पूजा करतो, तो मुळात काय असतो, तो दगडच असतो ना, तो त्या माणूस त्याच्यावर बसून घडवत असतो ना मूर्ती. पण मूर्ती घडवताना पहा त्याची प्रतिष्ठापना करताना आपण काय करतो, प्रतिष्ठापना करताना मात्र कुठल्या तरी ब्राह्मणाला कुठल्या तरी व्यक्तीला वगैरे बोलून आणतो आणि रीतसर यज्ञ पेटून म्हणा किंवा यंत्र वगैरे मंत्र वगैरे म्हणून म्हणा आपण त्याची प्रतिष्ठापना करतो. मित्र, आता एक लक्षात घ्या तुम्ही, आपण प्रतिष्ठापना करताना जे मंत्र वगैरे म्हणतो ना किंवा जो पूजापाठाचा विधी करतो ना, त्याचं स्वरूप काय असतं किंवा त्यावेळेस आपली कल्पना काय असते, त्यावेळेस कल्पना अशी असते की आतापर्यंत असणारा हा दगड आता तो दगड राहणार नाही, तो काय होईल, तो देव होईल. का
आपण त्या मंत्राच्या वगैरे माध्यमातून त्याच्यात एक अद्भुत शक्तीचा संचार घडवून आणलेला आहे, ही माणसाची कल्पना आहे. म्हणजे काल जो गावाच्या बाजूला कुठेतरी तो दगड पडून होता ना, मूर्ती घडवणारा माणूस त्याच्यावर बसून मूर्ती घडवत होता ना, आता तो तसा नसतो. आता तो त्या पारावर किंवा मंदिरामध्ये विराजमान होती ती मूर्ती, आणि विराजमान होत असताना त्याला विधी केला जातो, पूजापाठ वगैरे मंत्र वगैरे फुकणं, आणि मग आपली कल्पना असते आता याच्यात रीतसर अद्भुत शक्तीचा संचार झालेला आहे. मग आता दुसऱ्या दिवशी आपण दगड म्हणतो का नाही म्हणत, आपण काय करतो, दुसऱ्या दिवसापासून त्याची पूजा करतो आणि त्यालाच आता थेट आवाहन करायला लागतो की देवा रे मला प्रसन्न हो, मला असं कर, मला तसं कर, मला सुखाचं ठेव वगैरे वगैरे. मित्र हो, पूर्वी आपल्या पूर्वजांची कल्पना अशीच होती, फक्त त्यांनी अशा मूर्ती तयार करण्याच्या ऐवजी प्रारंभीच्या काळामध्ये थेट विधीच केले, आणि ते काही माणसात वगैरे येते किंवा सगळ्याच समूहामध्ये येते ती शक्ती, अशी त्यांची कल्पना होती. नंतर आपण मूर्तीत, म्हणजे कल्पना पहा तीच आहे. तुम्हाला कळते का पहा की अद्भुत शक्ती सभोवतालाच आहे आणि ते कशा तरी येते. आजच्या मूर्तीची कल्पना तीच. म्हणजे आपण नंतर मग दैवत मानायला लागलो. ठीक आहे, याच्या फार खोलात जाऊ नये आपण. नंतर मग दैवत मानायला लागलो. मग देवी आहे, देवी ती शक्ती आहे. खंडोबा आहे, खंडोबा ती शक्ती आहे. मग आता आपण काय करायचं, देवीचाच गोंधळ घालायचा ना, देवीलाच थेट आव्हान करायचं ना. म्हणजे आता सभोवतालच्या शक्तीला आव्हान करायचं आहे का नाही, आता आव्हान कोणाला करायचं आहे, त्या देवीला. मग गोंधळ घालायला सुरुवात झालं. मग त्याचबरोबर मग पहा की मग खंडोबा आहे, खंडोबाला मग आव्हान करा, मग खंडोबाला आव्हान करायचं, त्याचे जागरण घालायचं. आता पहा अशा पद्धतीनं झाल्याच्या नंतर या लोकदैवतासाठीचेच विधी आले. म्हणजे मग आता लोकदैवत आले आणि त्याच्यासाठी विधी आले. गोंधळ जागरण हे त्याच्यासाठीचे विधी आहे. हे विधी आपण करायला सुरुवात करतो, मग विधी बघायला सुरुवात करतो, आपण काय बघतो ना, आणि त्याचंच नाटकात रूपांतर होतं. पुढे मित्र हो, हे विधी सामूहिक पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात करायला लागतो की त्याचं स्वरूप मग लोकोत्सवात होतं, म्हणजे लोकाचा उत्सवच होतो. आणि मग त्याच्यामध्ये हजारो माणसं सामील होतात ना. आज पहा ना, यात्राच भरतात ना, देवीच्या वगैरे यात्रा भरतात मोठमोठ्या, आणि त्याच्यामध्ये हजारो लोक सादर होतात, म्हणजे सामील होतात आणि लोकोत्सव सुरू होतो. तुम्ही जर समजा आता माळेगावच्या यात्रेत गेले, तिथं खंडोबा आहे, तिथे जर यात्रेत गेले, तिथे हजारो लोक सामील झालेले आहेत ना. मग त्याची पालखी निघते, मग पालखीत हजारो लोक असतात, मग पूजापाठ सगळं मग सुरू असतं. म्हणजे विधीला नाटकाचं रूप सुरू येतं, आणि ते नाटक लोकोत्सवाचा भाग होतं. हजारो लोक मग त्याच्यामध्ये सामील होतात. मित्र हो, सांगायचं ते हे की याच्यातूनच लोकनाट्याचा जन्म होतो, अशातूनच. म्हणजे गोंधळ जागरण वगैरे जर आपण विधिनाट्य म्हणायला लागलो, आणि आज जे त्यांना नाटकाचं रूप आलं आहे ते लोकनाट्यच आहे, अशातूनच लोकनाट्याचा जन्म होतो, हे लक्षात घ्या. तुमच्या डोक्यात जर अशी कल्पना असेल की मग हे जे तमाशा वगैरे सादर करतात, त्याच्यामध्ये वग वगैरे सादर करतात, ते काय आहे मित्र हो, ते लोकनाट्यच आहे. आणि त्या लोकनाट्याचा जन्मही सुरुवातीला केव्हा तरी या विधिनाट्यातूनच झालेला आहे. तिथे जे गण म्हटला जातो ते गण विधिनाट्याचं अवशेष रूपच आहे. पण आता ते लोकनाट्य विधीपासून पूर्णतः तुटत चाललं आहे, मुक्त होत चाललेलं आहे. आणि मग तिथे वेगवेगळे मनोरंजनात्मक असा वग सादर केला जातो, ते सुद्धा लोकनाट्यच आहे, हे लक्षात घ्या. दशावतार ललित हे सुद्धा लोकनाट्यच आहे. गोंधळ जागरण हे विधिनाट्य आहे, त्याला आज आता नाट्याचं स्वरूप आलेलं आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा लोकनाट्याचा जन्म किंवा लोकनाट्याची निर्मिती ज्याला आपण म्हणू किंवा उगम ज्याला म्हणू, ते मित्र मानवी मनात असणारी यातू कल्पना किंवा यातू शक्तीची कल्पना तिथे आहे. त्या यातू शक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठीचे विधी, आणि मग ते विधीच पुढे रंजनात्मक स्वरूप धारण करणे किंवा त्या विधीलाच नाटकाचं रूप येणे, आणि मग ते विधी नाट्य होणे. आता विधी राहत नाही, तो विधी नाट्य होणे, इथे लोकनाट्याचा जन्म आहे असं आपण म्हणू शकू. ठीक आहे. आजही पहा लोकनाट्यामध्ये पूर्वरंगामध्ये जे असतात ते धर्माशी संबंधित किंवा अशा पद्धतीनं ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठीचे लोकनाट्यामध्ये दोन भाग असतात, एक पूर्वरंग आणि उत्तररंग. पूर्वरंगामध्ये काय केलं जातं, तर पूर्वरंगामध्ये ईश्वरांना किंवा देवदेवतांना आव्हान केलं जातं की तुम्ही इथे या आणि आम्हाला प्रसन्न व्हा आणि आम्हाला अपेक्षित ते द्या. म्हणजे दशावतारी नाटक जर तुम्ही पाहिलं तर तिथे मुखोट्याची पूजा म्हणजे पूर्वरंग आहे, आणि तिथे विधीच आहे ना तो एक प्रकारचा,
त्या अद्भुत शक्तीला आव्हानच आहे ना, की तू ये बाबा आमच्या आणि आम्हाला प्रसन्न हो. कुठे ये, या मुखवट्यात ये, आणि मुखवट्यात आल्याच्यानंतर ते मुखवटे ज्या माणसाला घातले जातील त्याच्यात तू संचार कर. हे पूर्वरंग आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि हा यातुविधीचाच अवशेष आहे. पूर्वी जे आपले पूर्वज अद्भुत शक्तीला आव्हान करायचे ना, तेच आहे ना आजही तेच केलं जातं ना. अगदी तमाशामध्ये सुद्धा गण म्हटला जातो म्हणजे काय, तेच केलं जातं ना. किंवा गोंधळामध्ये सुरुवातीला जी देवीची पूजा केली जाते तिथे तेच आहे. देवीलाच आव्हान आहे की तो आम्हाला प्रसन्न हो. कोण म्हणतात? हे गोंधळ घालणारे लोक. आता त्यांना माहीत आहे. आता अलीकडे पहा की जसजसं आपण पुढे येत जातो, आपला प्रवास होत जातो, तसतसं आपण जे विकते त्याला विकायला सुरुवात करतो. म्हणजे विधिनाट्यसुद्धा विकायला घेणारे लोक आहेत तर विकायला सुरुवात, म्हणजे गोंधळ घालणारे लोक. पैसे आपल्याला कोणीतरी देते ही कल्पना चांगलीच आहे ना, मग पैसे घेऊन विधी सादर करायचे ना, असंही आलं आहे. पण विधीचा, त्यासुद्धा विधीचा आजही पूर्वरंग पहा, त्या देवीला आव्हान केलं जातं. जागरणामध्ये सुद्धा खंडोबाला आव्हान केलं जातं. कशाचं? की आम्हाला हा जागरण घालण्यासाठीची शक्ती तू दे, किंवा गोंधळ घालण्यासाठीची शक्ती तू दे, अशी ही विनंती आहे, असं हे आव्हान आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे यातुशक्ती मानलेली आहे त्या यातुशक्तीशी समांतर कल्पना आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि याच्या आधारानं तुम्ही लोकनाट्याचा उगम यातुविधीत किंवा विधिनाट्यात कसं आहे हे तुम्ही नीट समजून घ्या. हे जर समजून घेतलं तुम्ही तर मग तुम्हाला कळेल की लोकनाट्य कसं सुरुवात झालं, ते कसं बदलत आलं, आणि आज तमाशासारखं लोकनाट्य विधीपासून कसं तुटत चाललेलं आहे हे तुम्हाला कळेल. आणि केवळ तमाशाच तुटत चाललेलं आहे असं नाही, तर मित्र हो, गोंधळ, जागरण किंवा ललित असेल किंवा दशावतार असेल, हे लोकनाट्यसुद्धा आता विधीपासून तुटत चाललेत आणि रंजनाच्या पातळीवर येऊ लागलेले आहेत. आणि ते एवढं रंजनाच्या पातळीवर की आता आपण ते रंगमंचावर सादर करू लागलेलो आहोत. इथेच नाही, बाहेरच्या देशातही जाऊन सादर करायला लागले. कारण लोक पाहणारे आहे तर सादर करायला काय हरकत आहे. आता तुम्ही अमेरिकेमध्ये जर एखादं दशावताराचं नाट्य सादर केलं तर त्यांना काय माहीतच नसते, आणि त्यांचा काय भक्तिभाव नसतो ना. वैष्णवविषयी त्यांच्या मनात कुठं भक्तिभाव आहे? काय भक्तिभाव नाही. ते कोण्या रूपानं पाहणार? ते नाटक म्हणूनच पाहणार ना. म्हणजे मुळातला विधी आता काय होतो? नाटक होतो. साधी गोष्ट आहे ना. आता पोळ्यासारखा सणसुद्धा पहा, एक विधीच आहे. तो कशाचा विधी आहे? ते जे बैल आहेत ना, त्या बैलाची आपण पूजा करतो. पूजा करतो म्हणजे काय करतो मित्र हो? तर मुळातली आपली कल्पना अशी आहे की जे बैल आपल्या शेतामध्ये कामाला उपयोगाचे आहेत, उपयोगी ठरतात, आपलं नांगर वगैरे ओढतात ना, ठीक आहे ना, त्या बैलांमध्ये नंदीची किंवा सभोवताली असणारी अद्भुत शक्ती येऊ दे. कारण बैल अधिक ताकदवान झाले पाहिजेत ना. बैल ताकदवान झाले तरच ते अवजड काम करतील ना. म्हणून मित्र, बैलाची आपण पूजा करत असताना बैलात ती शक्ती येऊ दे अशीच आपली कल्पना होती. म्हणजे आपल्याला निवळ बैलांना पेंड वगैरे खाऊ घालून त्याच्या शक्ती येत नाही, ही आपल्या पूर्वजाची कल्पना. त्याच्या शक्ती कशी येईल? तर आपण ईश्वराला किंवा सभोवतालच्या अद्भुत शक्तीला निमंत्रित करायचं आणि ती शक्ती बैलामध्ये येईल आणि मग आपले बैल अधिक जोमानं काम करतील. असं ते रूप आहे. बैल काम करतील ना, बैलात शक्ती येईल ना, ही त्याची कल्पना. बैलांना ताकदवान करण्याची माणसाची कल्पना. म्हणून त्यानं तो बैलाची पूजा केली, देवाला आव्हान केलं आणि याच्यात शक्ती येऊ दे. ठीक आहे. आपण नंतर त्याचं नाटक कसं करतो हे तर कल्पना आपल्याला नाहीच. आता हे पूर्ण विसरून गेलो. आणि मग आपण पुढे काय करायला लागलो? पुढे आपण आता पोळ्याच्या निमित्ताने पोळ्याच्या निमित्तानं आपण बैलांनाच सजवतो. आणि बैलांना एखादा नट जसा सजवावा, नाटकातला एखादा हिरो सजवतो की नाही आपण, तसं बैलांना सजवतो आपण. आणि बैलांना सजवतोच असं नाही, सजवलेल्या बैलांना आपण जसं नटाच्याकडून काही कृती घडून आणतो तशा पद्धतीनं फिरवतो. त्या मंदिराच्या भोवती त्या सजवलेल्या बैलांना फिरवतो आणि आपण काय करतो? आपण पाहतो. म्हणजे आपण एका विधीचं रूपांतर नाटकात कसं केलं पहा ना, किती मजेशीर केलं आहे. बैलांना पहिले सजवायचं त्याला एखाद्या हिरोसारखं, मग त्याच्याकडून काही कृती घडून आणायची, झूल वगैरे पांघरून त्याला मस्त त्या मंदिराच्या भोवती फिरवायचं आणि आपण सगळे मग मिळून बघायचं. बघतो आपण कसं मजेशीर, किती छान आहे ते. म्हणजे आता त्या बैलामध्ये काय अद्भुत शक्तीचा संचार वगैरे ती कल्पना गेली, आपल्या मागे पडली. आता तो कधी काळचा विधी आपण त्याचंच नाटकात रूपांतर केलं आणि मग पोळ्याचं नाटक करायला लागलो आपण आणि ते नाटक पाहायला लागलो आपण. मित्र, एखाद्या कल्पनेचं नाटक कसं होतं पहा, हेच लोकनाट्य आहे. लोकनाट्य अशाच पद्धतीनं, म्हणजे विधिनाट्य हे लोकनाट्य अशा पद्धतीनं पुढे पुढे होत राहतं आणि त्या विधीपासून तुटतं, विधीपासून वेगळं होतं. काही काळाच्या नंतर माणसाला हे मुळात विधी होता हे सुद्धा लक्षात राहत नाही, ते तुटतं त्याच्यापासून आणि तुटल्याच्या नंतर त्याचंच रूपांतर नाटकात होतं.
आणि ते नाटक आपण पाहायला लागतो. आपलं छानपैकी मस्त आपल्याला वाटतं आणि पाहतो आपण, आपलं रंजन होते. असं हे होत राहतं. पण मुळात पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेल की लोकनाट्याचा जो प्रारंभ आहे, उगम आहे, तो उगम विधिनाट्यात आहे. विधिनाट्य हेच म्हणजे विधीत आहे. विधी हाच विधिनाट्य होतो, तिथे लोकनाट्याचा उगम आहे. म्हणजे मुळात यातू शक्तीची मानवी मनात असणारी कल्पना, त्या यातूशक्तीला प्रसन्न करून घेण्याचा विधी हा दुसरा टप्पा. तो विधी म्हणजे विधीचं नाटक करणे हा त्याच्यानंतरचा टप्पा. आणि ते विधीचं नाटक व्हायला सुरुवात झालं, तिथे लोकनाट्याची सुरुवात. कळते तुम्हाला? विधी करणे हा एक भाग, विधीलाच नाटक रूपामध्ये सादर करणे म्हणजे लोक कोणीतरी पाहत आहेत ही कल्पना मानवी मनात आली की सादर करणारे आणि पाहणारे हे दोन घटक वेगवेगळे होतात. दोन घटक वेगवेगळे झाले की पाहणारे लोक त्याला पाहतात आणि सादर करणारे लोक रंजनाच्या पातळीवर किंवा दृश्यरूपामध्ये सादर करतात. तिथे विधी नाट्य येते. हे विधी नाट्य म्हणजेच मित्र हो लोकनाट्याच्या उगमाचा बिंदू आहे किंवा प्रारंभ बिंदू आहे असं आपण म्हणू. आजचे गोंधळ, जागरण, दशावतार हे लोकनाट्ये झालेले आहेत. आता म्हणजे दशावतारासारखं जे पूर्वीचं विधी होता तो आता लोकनाट्य झालं आहे. दशावतारामध्ये विधीच होता ना तो, की विष्णूचं रूप कोणाला तरी द्यायचं आणि त्याला विष्णूच समजायचं. तो मुखोटा घालणारा तो साधा माणूस नसतो, मग तो विधी तो रितसर मुखोटा घातला ना मुखोट्याची पूजा करून, तर तो विष्णूच आहे अशी लोकांची कल्पना होती. पण आता तसं राहिलेलं नाही. आता दशावतार हे विधीचं राहिलेलं नाही, तर ते लोकनाट्य झालेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे पुढे प्रवास करतं आणि मग त्यालाच आपण लोकनाट्य वगैरे म्हणायला लागतो असं आपण म्हणू शकू. हां, ठीक आहे. आता पहा, या लोकनाट्याच्या काही व्याख्या आपण पाहू. म्हणे त्याच्यातून तुमच्या लक्षात येतं का? पहा की लोकनाट्य कशाला म्हणतात ते. लोकनाट्याच्या काही व्याख्या विचारवंतांनी केलेल्या आहेत, अभ्यासकांनी केलेल्या आहेत. व्याख्या पहा कशी येते. मराठी विश्वकोशामध्ये एक व्याख्या आलेली आहे. ती व्याख्या अशी आहे की लोकपरंपरेतील धर्मविधीवर अधिष्ठित असलेल्या अव्यावसायिक, अव्यक्तिगत, सामूहिक, जानपद नाट्याविष्कार म्हणजे लोकनाट्य. ही लोकनाट्याची एक व्याख्या की लोकपरंपरेमध्ये धर्मविधीवर, धर्माशी संबंधित विधी म्हणजे दशावतार हा सुद्धा धर्माशी संबंधित विधी आहे. गोंधळ धर्माशी संबंधित विधी, जागरण धर्माशी संबंधित विधी, ललित धर्माशी संबंधित विधी. हा विधी आहे. तेव्हा अशा विधीवर अधिष्ठित असलेला जो प्रकार आहे तो अव्यावसायिक म्हणजे मुळामध्ये व्यवसाय करणे ही कल्पना होती का मित्र? व्यवसाय करणे ही कल्पना नव्हती. म्हणजे जागरण घालणे, गोंधळ घालणे हे धंदा करण्याची कल्पना होती का? व्यवसाय करण्याची कल्पना होती का? नाही. अव्यावसायिक हा व्यवसाय नव्हे. अव्यावसायिक, अव्यक्तिगत म्हणजे सामूहिकता, व्यक्तिगत म्हणजे अव्यक्तिगत. लोकनाट्य हे एकट्याचं नसते ना. म्हणजे यातूची कल्पना आणि ती प्रसन्न करून घेण्यासाठी दोन्ही पद्धतीने व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर ते सुरुवातीला झाले म्हणजे प्रयत्न. उदाहरणार्थ पहा, तप हे एकट्यानेच करायचं असते, एकटाच करतो तो. कशासाठी? यातू शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी. म्हणजे वशिष्ठ असो, विश्वामित्र असो, ते तपाला बसायचे तेव्हा एकटेच बसायचे ना, ते एकट्यानं. पण यज्ञासारखा जो प्रकार आहे ते सामूहिक पद्धतीनं. आता आपण लोकनाट्याचा विचार करतो आहोत. म्हणून यातूशक्तीचा विचार नाही करत, लोकनाट्याचा विचार करतो. म्हणून लोकनाट्य अव्यक्तिगत म्हणजे एकट्यानं करायचं नाही. तिथे सादर करणारे अनेक लोक असतात आणि पाहणारे लोकसुद्धा अनेक असतात. म्हणजे ललित असे सादर करणारे अनेक आहेत, पाहणारे अनेक आहेत. दशावतार असे सादर करणारे अनेक आहेत, पाहणारे अनेक आहेत. तमाशे आहे, सादर करणारे अनेक आहेत आणि पाहणारे सुद्धा अनेक आहेत. जागरण, गोंधळ याच्याबद्दल आपल्याला तसंच म्हणता येतं. तेव्हा हे अव्यावसायिक आहे. आता तुम्ही मला प्रश्न असा विचारू शकता की मग तमाशा हे लोकनाट्य अव्यावसायिक आहे का? बिलकुल नाही, ते व्यावसायिकच आहे आणि ते आता पूर्णतः विधिनाट्यापासून तुटत चाललं आहे आणि त्याला व्यवसायाचं स्वरूप येऊ लागलेलं आहे. पण मुळामध्ये मित्र हो, हे जे काही लोकनाट्य सादर केले जात ते लोकनाट्य अशा पद्धतीनं व्यवसायासाठी नव्हते, तर समाजाचं प्रबोधन आणि समाजाचं रंजन याच्यातूनच आलेले आहेत. दुसरं म्हणजे तिथे धर्मविधी होता.
तमाशात मी पुन्हा तुम्हाला सांगतो आहे की तमाशात सुद्धा सुरुवातीला जो गण म्हटला जातो तो गण धर्मविधीचाच भाग आहे, अवशेष रूप असणारा किंवा टिकून असलेला. हा 100-200 वर्षाचा कालखंड वगैरे आपण म्हणू की त्याच्यातला धर्मविधी बाजूला पडला आणि ते पूर्णपणे लोकनाट्य झालं आणि पूर्णपणे लोकनाट्य होत असतानाच त्याला व्यावसायिक रूपही प्राप्त झालं असं आपण म्हणू शकतो. पण मित्रहो, मुळात इथे धर्मविधीचा भाग असावा, कारण गण आजही आपण म्हणतो. बाकी दशावतार हा धर्मविधीचा भाग आहे, हा व्यवसायाचा भाग नाही, मुळात अव्यक्तिगत आहे आणि धर्मविधीचा भाग आहे. कारण ज्या ईश्वरांच्या कल्पना वगैरे आपण मानतो त्या ईश्वराची पूजा वगैरे करणे हाच भाग या दशावतारामध्ये होता. पण नंतर मात्र हे दशावतारसुद्धा आता व्यावसायिक पातळीवर सुरू झालं ना, याला व्यवसायाचं रूप आलं. पण मित्र हो, मुळात अशा धर्मविधीवर अधिष्ठित असलेला अव्यावसायिक अव्यक्तिगत एकट्यानं सादर करायचं नाही किंवा एकट्यासाठी नाही, समाजासाठी आहे. सामूहिक जनपद नाट्याविष्कार म्हणजे लोकनाट्य ही मराठी विश्वकोशात लोकनाट्याची आलेली व्याख्या आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो, पहा. लोकपरंपरेतील धर्मविधीवर अधिष्ठित असलेल्या अव्यावसायिक अव्यक्तिगत सामूहिक जानपद नाट्य आविष्कार म्हणजे लोकनाट्य होय, हे मराठी विश्वकोशातली व्याख्या. पहा, भारतीय संस्कृती कोशामध्ये एक व्याख्या आलेली आहे. ती व्याख्या अशी आहे: बहुजनांचे विषय घेऊन बहुजनांच्या मनोविनोदनासाठी बहुजनांतील काही कलावंतांनी सादर केलेले सहज सुलभ नाट्य म्हणजे लोकनाट्य. भारतीय संस्कृती कोशात आलेली ही व्याख्या. आता ही व्याख्या आपल्याकडच्या तमाशाला म्हणजे तमाशाला पूर्णपणे लागू पडते किंवा बाकी जे लोकनाट्य आहे त्याला पण लागू पडते. म्हणजे ललित असेल, दशावतार असेल वगैरे, ह्या सगळ्याला ही व्याख्या लागू पडते. म्हणजे बहुजनांचेच विषय घ्यायचे, बहुजनांचे विषय घेऊन सादर करायचं. आता जर तुम्ही लक्षात घेतलं तर पहा की तमाशामध्ये बहुजनांचे म्हणजे लोकजीवनातलेच विषय असतात. मित्र, केवळ तमाशात वगैरे नाही, ज्याला आपण विधिनाट्य म्हणतो ना, जागरण असेल, गोंधळ असेल, याच्यातही लोकजीवनातलेच विषय असतात. याच्यातही असतात लोकजीवनातले विषय. म्हणजे मानवी जीवनामध्ये ज्या घटना घडतात त्याचं असतं ना. एकदा तुमचा पूर्वरंग धर्मविधीशी असणारा संपला की पुढे लोकगीतं जे असतात त्या लोकगीतामध्ये मानवी जीवन गुंफलेलं असते आणि नृत्य वगैरे सुद्धा असते. याच्यामध्ये लोकनाट्यामध्ये नृत्य असते. म्हणजे वेगवेगळ्या ललितामध्ये काय सोंग आहेत, नृत्य आहे. सोंग करणं, अन्न, नृत्य करणं लोकजीवनातलाच हा भाग आहे ना. म्हणजे पहा, आपण ललितामध्ये समजा ललित सादर करतो आहोत आणि त्या ललितामध्ये आपण कृष्ण आणि राधा यांचं चित्र आपण उभं करतो आहोत. हे ललित आहे ना. कृष्णाचं राधेवर असणारं प्रेम आणि राधा आणि कृष्णाचं प्रेम आपण ललितामध्ये गुंफतो आहोत. आता लोकजीवनाशी संबंधित नाही का? आहे ना. म्हणजे कृष्णानंच फक्त राधेवर प्रेम केलं असं आहे का? समाजातली माणसं किंवा तरुण मुलं दुसऱ्या मुलीवर प्रेम करत नाहीत का? हा त्याचाच भाग आहे ना. किंवा आपण पहा की या खंडोबाच्या लग्नाचा प्रसंग उभा करतो आणि खंडोबा लग्न करत असताना त्याला 2-2 बायका आहे, तर या 2 बायकाशी लग्न त्याचं झालेलं आहे किंवा लग्न होतं आहे आणि तिथे त्या खंडोबाला ह्या 2 बायका हा माझाच नवरा म्हणून कसं एकमेकीकडे ओढतात किंवा एकमेकीचा हक्क सांगतात, अशा पद्धतीचं चित्र रंगवलेलं असतं त्याच्यामध्ये. मित्र, खरं तर हे लोकजीवनातलं चित्र आहे. जिथे कुठे हे जागरण घातलं जातं किंवा अशा पद्धतीची ही कथा गुंफली जाते, तिथे त्या गावामध्ये एखादा माणूस नसतो का बरं की ज्याला 2 बायका आहेत आणि 2 बायकाला सांभाळता त्याची खूप ओढाताण होत आहे, त्याची खूप फजिती होत आहे, असा एखादा माणूस नसतो का? असतो ना. मित्र हो, सांगायचं ते हे की हे शेवटी मानवी जीवनावरच असतं. मानवी जीवनाचा भाग असतो ज्याच्यामध्ये, किंवा दशावतारामध्ये सुद्धा मानवी जीवनाचा भाग असतो. तिथले जर संवाद तुम्ही पाहिले तर ते मानवी जीवनाशी संबंधित अधिक असतं. ते ठीक आहे, हे म्हणजे कल्पना त्याच्या पाठीमागलची ठीक आहे, पण प्रत्यक्ष तिथे जो संबंध असतो तो मानवी जीवनाचाच असतो. म्हणून ही व्याख्या त्या अर्थानं तुम्ही समजून घ्या. बहुजनाचे विषय घेऊन बहुजनाच्या मनोविनोदनासाठी, बहुजनाचं रंजन करण्यासाठी आणि हे सादर केलं जातं. कोण सादर करतं? बहुजनांतील काही कलावंतांनी सादर केलेलं सहज सुलभ नाट्य. सहज सुलभ म्हणजे सहज सादर करता येण्यासारखं म्हणजे त्यालाच लोकनाट्य म्हणायचं. सहज सुलभ असतं. हे कुठं सादर होतं? कुठे रस्त्यावर होतं. याला फार रंगमंच वगैरे असलाच पाहिजे असं काय नाही. कुठे रस्त्यावर होतं, मंदिर असेल मंदिरावर होतं, ओटा असेल ओट्यावर होतं, कुठेही सादर होतं नाही.
लोकनाट्याला काय, लोकनाट्य कुठेही सादर केलं जातं. म्हणजे गोंधळ, जागरण वगैरे किंवा दशावतार वगैरे हे नाटकं कुठेही सादर होतात, जिथे जागा असेल ऐसपैस तिथे. इथे काही प्रकाश योजना, ध्वनी योजना वगैरे असं काही नसते. आज जसं नाटक असते तशा पद्धतीचं नसते. आजच्या नाटकात आणि याच्यामध्ये खूप फरक आहे. तो आपण पुढे लोकनाट्याच्या स्वरूपाचा विचार करताना त्याचा विचार करू म्हणे. तिथे आणखी वेगळा नाटक आणि लोकनाट्य याच्यातला फरक कसा आहे ते पाहू म्हणे आपण. पण ठीक आहे, इथे एवढं लक्षात घ्या की हे सादर करायला सहज सुलभ आहे. इथे वेशभूषा, केशभूषासुद्धा फार नसतं. एकदा मुखवटे चढवले बस संपलं. आणि ठरीव रंग आहे त्यांची. राक्षसाचं चित्र उभं करायचं आहे किंवा राक्षसाचं पात्र उभं करायचं आहे, एकीकडे भडक काळा रंग द्यायचा आणि त्याच्यावर पांढरे पट्टे ओढायचे, हा झाला राक्षस. आणि समजा देवांचं हे करायचं तर भगवा रंग वगैरे आणि सौम्य रंग त्याला वापरायचे, असं हे रूप आहे. तेव्हा सादरीकरणासाठी सहज सुलभ असणार आहे. आपण स्वरूपाची लोकनाट्याच्या स्वरूपाची चर्चा करताना हे घटक आणखी विस्ताराने पाहूच म्हणे. पण ठीक आहे, इथं तुम्ही व्याख्या म्हणून ही व्याख्या लक्षात घ्या. बहुजनांचे विषय घेऊन बहुजनांच्या मनोविनोदनासाठी, मनोविनोदन म्हणजेच रंजन करणे, बहुजनांतील काही कलावंतांनी सादर केलेले सहज सुलभ नाट्य म्हणजे लोकनाट्य होय. ही व्याख्या भारतीय संस्कृती कोशात आलेली आहे. यालाच आता आणखी थोडं जर आपल्याला शब्दामध्ये बसवायचं असेल आणि आणखी वेगळ्या भाषेत सांगायचं असेल तर आपल्याला असं म्हणता येतं की ग्रामीण समाजाच्या धर्मभावनेचा, निसर्गविषयक व देवदेवताविषयक कृतज्ञतेचा आणि लौकिक जीवनाचा ग्रामीण कलावंतांनी केलेला सामूहिक नाट्याविष्कार म्हणजे लोकनाट्य होय, अशी एक व्याख्या करता येते. ठीक आहे. ग्रामीण समाजाच्या धर्मभावनेचा म्हणजे गोंधळ वगैरे जर तुम्ही पाहिलं, जागरण वगैरे जर पाहिलं तर इथं धर्मभावना आहे. किंवा दशावतार पाहिलं तर तिथेसुद्धा तुम्हाला धर्मभावना दिसतेच. धर्मविषयक भावना आहेच लोकांच्या मनात आणि म्हणूनच मग त्या पात्रांकडे फार आदराने पाहतात. आणि त्याच्यात जे राक्षसाचं पात्र असते त्याच्याकडे ते नाटक दशावतार सादर होईपर्यंत त्याच्याकडे ते द्वेषानंच पाहतात. म्हणजे समजा राक्षस झालेला आहे त्याच्यात कोणीतरी, आता रावणाचं रूप घेतलेला कोणीतरी आहे, त्या पात्राकडे पाहण्याची प्रेक्षकाची भूमिका काय असते? द्वेषाची असते, चांगली नसते. त्यांच्या दृष्टीनं राम चांगला आणि रावण म्हणजे वाईट आहे असंच असते. धर्मभावना आहे ना. मुळात कदाचित असं असू शकते ना, ज्यानं रामाचं पात्र वटवत आहे तो प्रत्यक्ष जीवनाच्या व्यवहारामध्ये वाईट वागणारा असू शकतो आणि जो रावणाचं पात्र वटवतो आहे तो प्रत्यक्ष जगण्याच्या व्यवहारामध्ये अधिक चांगला वागणारा असू शकतो ना. म्हणजे आपल्याकडचे पहा, ज्या नटांनी खलनायकाच्या भूमिका केल्या त्या खलनायकाच्या भूमिका करणारे सगळेच नट काही प्रत्यक्ष जगण्यामध्ये खलनायक होते का? नव्हते ना. निळू फुलेसारखा व्यक्ती प्रत्यक्ष जगण्यामध्ये नायक होताना त्यांच्याकडून आदर्श घ्यावा इतका चांगला माणूस होता ना तो, पण भूमिका वटवताना त्यांनी खलनायकाच्या भूमिका वटवल्या, असे आवश्यकते ना. पण आपण जेव्हा नाटक पाहतो तेव्हा मात्र प्रत्यक्ष आपण त्यांना खलनायकाच्याच रूपामध्ये पाहतो. इथेसुद्धा हे लक्षात तुम्ही घ्या की तिथे धर्मभावना असल्यामुळे नाटकामध्ये जे पात्र वटवणारे लोक असतात त्यांच्याकडे अशाच पद्धतीनं पाहिलं जाते. म्हणजे जो रावणाची भूमिका वटवतो तो आपल्या दृष्टीनं तिथे ते नाटक संपेपर्यंत का असे ना तो रावणच असतो, तो वाईट असतो ना. मुळामध्ये रावण चांगला का वाईट हा वादाचा विषय होऊ शकतो, त्याच्याविषयी आपल्याला फार बोलायचं नाही. इतरत्र मी ते लिहिलेलं आहे आणि ठीक आहे. आता पण इथल्या बहुसंख्य लोकांची भूमिका की रावण हा वाईट आणि राम हा चांगला. खरं तर हे दोन्ही आपले पूर्वज आहेत, त्याच्यामुळे कोणी चांगला वाईट म्हणण्यापेक्षा आपले पूर्वज आहेत या अर्थानं आपण समजून घेतलं पाहिजे. दोन्ही पूर्वज आहेत ना. आणि आजही समाजामध्ये एकमेकामध्ये भांडणं होतात, तसंच आपल्या पूर्वजामध्ये झालेली भांडणं आहेत. पण आपण असे की आपल्याला रामाचं देवपण आपल्या मनामध्ये असं घुसवलं की आपण आपल्याच पूर्वजाला वाईट म्हणतो. म्हणजे रावण आपला पूर्वज असेल त्याच्यातही काही चांगले वाईट गुण असतील आणि राम आपला पूर्वज आहे त्याच काळातला आहे तर त्याच्यातही काही चांगले वाईट गुण असतील ना. एक चांगला एक वाईट असं तर नसेल. पण आपण मात्र नंतरच्या ह्याच्यामध्ये रामाला चांगलं म्हणतो आणि रावणाला वाईट म्हणतो, कारण धर्मभावनेचा प्रभाव. मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे की मित्र हो, अशा पद्धतीनं धर्मभावनेचा असणारा जो प्रभाव आहे त्याच्यामध्ये त्या प्रभावामध्येच आपण हे नाटक पाहतो किंवा धर्मभावनेचा आविष्कार लोकनाट्यातून होत असतो. निसर्गविषयक आणि देवदेवताविषयक कृतज्ञतेचा यांच्याविषयी कृतज्ञता आहे की हे आपल्याला जगवतात, आपल्या जगण्याला बळ देतात, आपलं जगणं सुखाचं करतात, समाधानाचं करतात, आपल्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण करतात, अशी आपली कल्पना. आणि निसर्ग तर ठीकच आहे ना, तोच आपल्याला जगवतो ना. म्हणजे नदी पाणी आपल्याला देते म्हणून नदीविषयी कृतज्ञता भाव आहेच आपल्याकडे. किंवा बाकीचे जे घटक असतील
सूर्य आहे किंवा बाकी नक्षत्र आहेत, चांदण्या आहेत, चंद्र आहे, हे सगळे किंवा आपले दैवत असतील समजा, मग कुठलेही दैवत असतील, देवी असेल किंवा खंडोबा असेल, हनुमान असेल, आणखी कोणी, विठ्ठल असेल, आणखी कोणी, याच्याविषयीचा कृतज्ञतेचा भाव. म्हणजे ललितामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की विष्णूविषयीचे किंवा श्रीकृष्णाविषयीचे ललित सादर केले जातात. तिथे ते ललित पाहत असताना श्रीकृष्णाविषयीचा आपला धर्मभावच असतो किंवा भक्तीचा भावच असतो. तेव्हा ही व्याख्या त्या अर्थानं समजून घ्या. आणि लौकिक जीवनाचाही त्याच्यातून आविष्कार होत असतो. अशा पद्धतीनं हा जो नाट्याविष्कार होतो आणि जो ग्रामीण कलावंतांनी केलेला असतो त्याला आपण लोकनाट्य असं म्हणतो. म्हणजे पुन्हा एकदा पहा, तुम्हाला लक्षात येतं का, ग्रामीण समाजाच्या धर्मभावनेचा, निसर्गविषयक व देवदेवताविषयक कृतज्ञतेचा आणि लौकिक जीवनाचा ग्रामीण कलावंतांनी केलेला सामूहिक नाट्याविष्कार म्हणजे लोकनाट्य होय. ठीक आहे. अतिशय सोप्या भाषेत लक्षात राहील अशा पद्धतीनं सुटसुटीत व्याख्या करायची असेल तर मित्रहो, ग्रामीण समाजाचे पारंपरिक स्वरूपाचे नाट्य, ज्याला जानपद नाट्य म्हणतात, ते नाट्य म्हणजे लोकनाट्य. हे लक्षात ठेवलं तरी चालतं. ग्रामीण समाजाचे पारंपरिक स्वरूपाचे नाट्य, त्याच्यामध्ये पारंपरिकता असते. म्हणजे उदाहरणार्थ गोंधळ आहे किंवा दशावतार आहे, पारंपरिकता आहे ना त्याच्यामध्ये. हे अशा पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं जे सादर केलं जातं, ज्याला आपण जानपद नाट्य म्हणतो. जानपद म्हणजेच ग्रामीण समाजाच्यासाठी चाललेला तो शब्द आहे. त्या नाट्याला आपण लोकनाट्य वगैरे असं आपण म्हणू शकतो. पहा, आणखी एक व्याख्या अशी, लोकपरंपरेतील यात्वात्मक व विधी नाट्यातून उत्क्रांत झालेला अनागर नाट्य प्रकार म्हणजे लोकनाट्य. लक्षात ठेवायला सोपा आहे आणि म्हणजे ज्याच्यातून अर्थ जो निघतो तो लोकनाट्य या शब्दाला लागू पडणारा किंवा योग्य पद्धतीचा आहे. तर ते पहा, त्या अर्थानं तुम्ही ही व्याख्या लक्षात ठेवा, सोपी आहे. लोकपरंपरेतील यात्वात्मक व विधी नाट्यातून उत्क्रांत झालेला अनागर नाट्य प्रकार म्हणजे लोकनाट्य होय. पहा, अनागर या शब्दाचा अर्थ नागर नसलेला. नागर म्हणजे शहर, नागर म्हणजे नगरात राहणारे लोक. अनागर याचा अर्थ खेड्यात राहणारे लोक. आणि अनागर नाट्यप्रकार म्हणजे खेड्यातल्या लोकांचा नाट्यप्रकार किंवा जानपद नाट्यप्रकार. आता मागे जे दोन शब्द आलेले आहेत, यात्वात्मक व विधी नाट्यातून, मित्र आपण या तासाच्या सुरुवातीला जी चर्चा केली की या सभोवतालामध्ये किंवा निसर्गसृष्टीमध्ये एक अद्भुत अशी शक्ती आहे, ही आपल्या पूर्वजांची कल्पना होती. त्या शक्तीलाच ते यात्वात्मक शक्ती म्हणत किंवा यातुशक्ती म्हणत. त्या यातुशक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठी म्हणून त्यांनी जे विधी केले ते यातुविधी होते. तेच नंतरच्या काळामध्ये नाट्यात रूपांतरित झाले. हे जर तुमच्या नीट लक्षात आलं असेल तर आता या दोन शब्दाचे अर्थ तुम्हाला कळतील आणि ही व्याख्यासुद्धा कळेल आणि तुम्हाला लोकनाट्य म्हणजे काय ते कळेल. आता पहा पुन्हा एकदा ही व्याख्या कशी आहे. लोकपरंपरेतील यात्वात्मक व विधी नाट्यातून उत्क्रांत झालेला अनागर नाट्यप्रकार म्हणजे लोकनाट्य होय. उत्क्रांत होणे म्हणजे विकसित होणे, त्याचं रूप पुढे विकसित होत येणे. यात्वात्मक आणि विधिनाट्यातून, म्हणजे यात्वात्मक ज्या कल्पना आहेत माणसाच्या, त्याच्यासाठी त्यांनी जे विधी केलेले आहेत ते विधी, आणि ते विधीच नंतर मग नाटकात रूपांतरित झाले, त्याचं नाटक झालं आणि त्याच्यातूनच पुढे विकसित होत आला आजचा लोकनाट्याचा प्रकार. म्हणजे तमाशासुद्धा अशा पद्धतीने विकसित होत आला किंवा दशावतार हे त्या अशा पद्धतीने विकसित होत आलेलं आहे. म्हणजे मुळात यात्वात्मक कल्पना, त्याच्यासाठीचा विधी, म्हणजे पहा त्या मुखोट्यामध्ये शक्ती यावी, मुखोट्यात ते प्रत्यक्ष देव येऊन वास करावे, देवाची शक्ती येऊन वास करावी म्हणून मुखोट्याची पूजा करण्याची पद्धती. आणि मग ते पूजा करायची आणि पुन्हा ते मुखोटे माणसांच्या अंगावर घालायचे आणि प्रत्यक्ष देवच वावरत आहेत अशा पद्धतीने ते करायचं. म्हणजे राम आणि रावणाचं युद्ध हे सुरुवातीच्या काळामध्ये माणसांच्या दृष्टीनं हे सामान्य माणसाने केलेलं नाटक नव्हतं, तर त्या प्रत्यक्ष रामच आहे आणि प्रत्यक्ष हा रावणच आहे अशीच लोकांची कल्पना, कारण ते मुखोटे घातलेले असायचे ना. पण आता ते तसं राहिलं नाही. आता आपण त्याचं नाटक करतो आणि आपल्याला त्याची कल्पनासुद्धा आहे की आता हे नाटक करतो. आणि कसलेले नट
मग दशावतारी नाटकामध्ये जातात आणि तसं ते मुखवटे घालून नाटक करतात. ठीक आहे. तेव्हा अशा पद्धतीने विधी नाट्यातून उत्क्रांत झाला म्हणजे विकसित होत आलेला जो अनागर नाट्य प्रकार आहे तो म्हणजे लोकनाट्याचाच प्रकार आहे असं म्हटलं गेलेलं आहे किंवा हे ठीकच आहे. असंच झालं आहे. लोकनाट्य म्हणजे त्याच्यातून विकसित होत आलेला प्रकार आहे. तमाशासारखा जो लोकनाट्याचा प्रकार आहे तो लोकनाट्याचा प्रकार आता धर्मविधीपासून किंवा विधीपासून मुळात तुटत चाललेला आहे. तो खूप आता मुक्त होत आहे. आता त्याच्यातला गण वगैरे हा जर भाग सोडला थोडा तर ते मुक्त होत आहे. हा जो दशावतार वगैरे जो नाट्यप्रकार आहे तो धड मुक्त झाला नाही आणि तो धड विधी राहिलेला नाही. आता तो विधी नाही, ते विधिनाट्य नाही आणि तो धड मुक्तही झाला नाही. म्हणजे विधिनाट्य आणि तमाशा म्हणजे मुक्त झालेलं नाट्य याच्या सीमारेषेवर असणारा प्रकार म्हणजे दशावतार असं आपल्याला म्हणता येईल. आणि गोंधळ जागरण जे आहे ते आजही विधिनाट्य आहेत पण त्याचे विधिनाट्यापासूनचं आता अंतर वाढत आहे हे लक्षात घ्या. आणि गोंधळ जागरण हे सुद्धा आता व्यावसायिक पातळीवर येऊ लागलेले आहेत आणि काळाच्या ओघात हे होणं अपेक्षित आहे. ठीक आहे मित्र हो, बाकीच्या गोष्टी ठीक आहे त्याच्या विवेचनाचं पण तुम्ही इथे हे लक्षात घ्या की लोकनाट्य म्हणजे काय. तर लोकनाट्य म्हणजे जे मुळात यात्वात्मक कल्पनेपासून यात्वात्मक कल्पनेत ज्याचा उगम झाला पुढे ही विधी आले ते विधी पुढे नाट्यरूप झाले आणि मुळात मग आता त्याच्यातल्या विधीची कल्पना गळून पडली आणि ते विधीच नाटकाचंच रूपांतर घेऊन रंजनाच्या पातळीवर गेले आणि लोकांचं रंजन करायला लागले. म्हणजे सादर करणाऱ्यांनाही कल्पना आहे की आपण रंजन करतो आणि पाहणाऱ्यालाही माहीत आहे की आपण रंजनासाठीच पाहतो. असं जे आजचं रूप आलेलं आहे ते रूप आजचं या विधी नाट्यांचं म्हणजेच लोकनाट्य होय असं आपण म्हणू शकतो. तमाशा हा पूर्णपणे विधीपासून तुटलेला आहे तर दशावताराचं काही नातं तिथं राहिलेलं आहे असं आपण म्हणू. तमाशामध्ये असणारा जो गण आहे तो आता थोडाफार विधीशी संबंध आहे, बाकी तुटलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे हे जे नाटकं आहेत किंवा अशा पद्धतीचे जे नाट्य आहे त्यालाच आपण लोकनाट्य म्हणतो. मित्र हो, पुढच्या तासामध्ये आपण लोकनाट्याच्या स्वरूपाची चर्चा करू. लोकनाट्याच्या स्वरूपाची चर्चा करत असताना तुम्हाला आणखी लोकनाट्य म्हणजे काय हे अधिक स्पष्टपणे कळत जाईल. ठीक आहे. इथे आपण या तासापुरतं थांबू म्हणे. मी असं गृहीत धरतो की तुम्हाला लोकनाट्य म्हणजे काय हे कळालेलं आहे, व्याख्या लक्षात आलेल्या आहे. ठीक आहे. इथे थांबू आपण.